जय हिंद ड्रीमर्स. विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कार कोणत्या वर्षीचे तर 2024चे. यावर्षी जाहीर झालेले हे जे पद्म पुरस्कार आहेत ते आपणास एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहेत. कारण की मागील काही दिवसांमध्ये जर तुम्ही एक्झामचा ट्रेंड जर पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की पद्म पुरस्कार जोड्या लावामध्ये विचारले गेलेले आहेत. त्याच्यापूर्वी तर पद्म पुरस्कार हे तीन लाईनमध्ये म्हणू शकतो एक प्रकारे विधानाच्या स्वरूपात विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये मरणोत्तर किती व्यक्तींना प्राप्त झाले, एकूण किती व्यक्तींना प्राप्त झाले, अशा प्रकारे विचारले गेले आहेत क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर आता जे पद्म पुरस्कार व्यक्ती पाहणार त्यामधल्या एका व्यक्तीसाठी लेटेस्ट सध्या जी राज्यसेवा मेन्स झाली आहे 20, 21, 22 तारखेला त्या राज्यसेवा मेन्सला मी स्वतः मुख्य परीक्षा दिली आहे. त्या मुख्य परीक्षेमध्ये त्या व्यक्तीवर क्वेश्चन आलेला आहे. बिंदेश्वर पाठक असं त्यांचं नाव आहे, पद्मविभूषण, आणि त्या व्यक्तीवर क्वेश्चन सुद्धा येऊन गेलेला आहे. तर हे पद्म पुरस्कार एक्झामच्या दृष्टीने आपणास खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे, म्हणजे लॉजिकल ट्रिक्स म्हणू शकतो एक प्रकारे. आपण कॉमेडी टाईपनं काय करू त्या ट्रिक्स घेऊया. त्यामुळे तुम्हाला काय होणार की रिकॉल करण्याला ते एकदम सोपं जाणार. ठीक आहे. तर चला तर आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. बघा, पद्म पुरस्कार 2024चे एकूण किती व्यक्तींना प्राप्त झाले ध्यानात ठेवा. 132 म्हणजेच 132 लोकांना म्हणू शकतो एक प्रकारे पद्म पुरस्कार प्राप्त झालेत. एकूण विजेते किती आहेत ते पद्म पुरस्कार प्राप्त 132 हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. 132 चा आकडा आहे, 132 चा आकडा. ठीक आहे. आणि एक तुम्हाला ध्यानात ठेवायचं, हे जे पद्म पुरस्कार आहेत तर पद्म पुरस्कार मध्ये संपूर्णतः एक मेन पॉईंट आहे की जो भारतरत्न पुरस्कार आहे, भारतरत्न पुरस्कार भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. नंतर पद्म पुरस्कार मध्ये 3 पुरस्कार असतात. पद्म पुरस्कार मध्ये 3 पुरस्कार असतात. जसे आपण म्हणू शकतो की त्यामध्ये बघा पद्म पुरस्कार आहे, पद्म पुरस्कार मध्ये 3 पुरस्कार आहेत. कोणकोणते आहेत? पद्मविभूषण. ठीक आहे. पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण, आणि शेवटी आपण म्हणू शकतो पद्मश्री. आणि ह्या तिन्ही पुरस्काराला काय म्हणतो आपण? पद्म पुरस्कार म्हणतो. आणि ह्या तिन्ही पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? 2 जानेवारी 1954 झालेली आहे. आणि हा सेकंड क्रमांकाचा पुरस्कार आहे भारतातला, हा 3ऱ्या क्रमांकाचा, 3rd क्रमांकाचा, आणि हा 4th क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे. आता 2024चे एकूण किती प्राप्त झाले? 132 पुरस्कार प्राप्त झाले. 132 पद्म पुरस्कार प्राप्त झाले, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. किती? 132. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यामधील जो पद्मविभूषण पुरस्कार आहे, कोणता? पद्मविभूषण पुरस्कार, त्याच्यात तुम्ही चित्र पण पाहू शकता. पद्मविभूषण पुरस्काराचं एकूण 5 प्राप्त झाले. किती? एकूण 5 प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. 132 मधले 5. आणि जो हायेस्ट लेवलचा हे असतो, ठीक आहे, हायेस्ट लेवलचा जो पुरस्कार असतो ना तो कमी प्राप्त होतो. त्याच्यामध्ये बघा 5 प्राप्त झाले ते. ठीक आहे. नंतर 2 नंबरचा जो आहे पद्मभूषण, तो कमी व्यक्तींना, जास्त व्यक्तींना राहील, 17 व्यक्तींना आहे. ठीक आहे. आणि उरलेला आपण म्हणू शकतो एकंदरीत जे उरलेले आहेत, किती उरले आहेत समजा म्हणू शकतो 17 आणि 5 22. उरलेले जेवढे आहेत समजा तेवढे कुठं येणार मग? पद्मश्री पुरस्कारामध्ये येणार. जसं उदाहरणामध्ये 110 आपल्याला दिसतात की पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत. सर्वोच्च पुरस्कार कमी लेवलला, नंतर जास्त लेवलला, आणि नंतर जास्त लेवलला 110. ठीक आहे. हे तुम्हाला 3 ध्यान ठेवायचे आहेत. आता हे समजले पद्मश्री किती आहेत? पद्मश्री 110 आणि पद्मभूषण किती आहेत? 17. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि एक्झाम मध्ये आणखी जो पॉईंट विचारला जातो तो आहे की किती महिलांचा समावेश आहे याच्यामध्ये आणि किती व्यक्तींना मरणोत्तर प्राप्त झालाय. तर ध्यानात ठेवा की 30 महिला आहेत. एकूण विजेत्यांपैकी 30 महिलांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 30 महिलांना प्राप्त झालाय. आणि मरणोत्तर किती व्यक्ती आहेत ध्यानात ठेवा? तर मरणोत्तर 9 व्यक्ती आहेत. मरणोत्तर 9 व्यक्ती आणि 30 महिलांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा 30 महिलांना पुरस्कार प्राप्त आहे. महिला किती आहेत? 30. आणि म्हणू शकतो मरणोत्तर किती आहे? 9 जणांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त आहे. मरणोत्तर पुरस्कार प्राप्त आहे, तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. 9 जणांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त आहे. अशा प्रकारे आपण स्टार्टिंगचे काही पॉईंट पाहिले ज्याच्यामध्ये 132 पुरस्काराचा समावेश झालेला आहे. आता आपण पाहूया किती जणांना भेटला होता. 5 जणांना जो पद्मविभूषण पुरस्कार भेटलाय तो आपण पाहणार आहे. ठीक आहे. बघा हा माझा थोडक्यामध्ये परिचय आहे. त्याच्यामध्ये माझं नाव अरुण सर आहे. त्याच्यामध्ये बघा मला 4 राज्यसेवा मुख्य परीक्षा देण्याचा अनुभव आहे. तुम्ही बाकीचे बघू शकता एक्झाम मध्ये माझा तो अनुभव आहे. ठीक आहे. नंतर आपण पुढचा पॉईंट बघू. पद्मविभूषण विजेते. आता पद्मविभूषण विजेतेमध्ये ध्यान ठेवा की एकूण 5 जणांना प्राप्त झाला. किती? 1 2 3 4 5 जणांना हा प्राप्त झालेला आहे. आता बघा हे एक्झाम मध्ये विचारले जाते आणि एक्झाम मध्ये जास्त लेवलला पद्मविभूषण विचारले जाते. नंतर महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला प्राप्त झाला तोच विचारला जातो. ठीक आहे. आणि तोच पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा
हे जे बिंदेश्वर पाठक व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर राज्यसेवा मेन्सला क्वेश्चन आलेला आहे आता सध्या लेटेस्ट मध्ये, ध्यान ठेवा. ती राज्यसेवा मेन्स मी स्वतः दिलेली आहे. बिंदेश्वर पाठक, ध्यान ठेवा. तर ह्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालाय. तर तो कशामध्ये प्राप्त झालाय? समाजकार्यामध्ये. जे महाराष्ट्र सोडून इतर देशाचे व्यक्तिमत्व आहेत ते पाठ करायचे, फक्त त्यांचे राज्य नाही पाठ करायचे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. महाराष्ट्राचे राज्य पाठ करावं लागते, कारण की महाराष्ट्रामधील कोणकोणत्या आहेत एक्झाम मध्ये विचारलं जाते. आता जे पाठक आहे, तर पाठक म्हणजे कोण आहे? टीचर. ठीक आहे ना. पाठक कोण असतो? विद्यार्थी असतो, आणि विद्यार्थ्याला कोण शिकवतो? शिक्षक शिकवतो. तर पाठकवरून तुम्ही ध्यान ठेवा, शिक्षक काय करतो? समाजकार्य करतोय. ठीक आहे, नॉर्मल लॉजिकल ट्रिक आहे. पाठक म्हणजे आपण विद्यार्थी, विद्यार्थ्यांना कोण शिकवतोय? शिक्षक मग काय जाणार की शिक्षक मध्ये कोण जाणार? आम्ही टीचर मध्ये कोण आलो? समाजकार्य करतो. टीचर एक प्रकारे समाजकार्य करताना दिसते. तर मग बिंदेश्वर पाठक मरणोत्तर पुरस्कार समाजकार्य. ठीक आहे, समजलं? एक लॉजिकल ट्रिक समजली, हे डोक्यात तुम्ही पॅक करा. ठीक आहे. नंतर दुसरा नंबरचे व्यक्तिमत्व आहेत व्यंकय्या नायडू. आता जे पॉलिटिकल व्यक्ती असतात, कोणी पण असतो त्या ठिकाणी, ज्या पॉलिटिकल व्यक्तीला पुरस्कार भेटला त्या सर्व व्यक्तींना सार्वजनिक सेवा ह्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार दिला जातोय. कोणत्या पुरस्कार? ह्याच्यामध्ये सार्वजनिक सेवा हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर सार्वजनिक सेवामध्ये कोण आहेत? व्यंकय्या नायडू, आंध्र प्रदेशचे व्यक्तिमत्व आहेत. हे दोन समजल्या. पहिले व्यक्तिमत्व पाठक, टीचर, आपण ध्यानात ठेवलं समाजकार्य करताना दिसतात. ठीक आहे. नंतर सर्वांना माहित आहे चिरंजीवी व्यक्तिमत्व सर्वांनी ऐकलंय. नंतर वैजयंतीमाला हिरोईन तुम्ही भरपूर जणांनी ऐकली असेल. वैजयंतीमाला आणि चिरंजीवी साऊथचे सुपरस्टार आहेत. तर त्यांनी डान्सर होते, म्हणजे ऍक्टर होते. तर त्यांनी कलामध्ये आहेत आंध्र प्रदेशचे. नंतर वैजयंतीमाला कलामध्ये तामिळनाडूचे. हे तर तुम्हाला दोन नावे माहीत असेल, ह्याच्याविषयी ट्रिक करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा पद्मा सुब्रमण्यम ही व्यक्तिमत्व आहे ज्यांना कलामध्ये पुरस्कार भेटलाय. कोणता? पद्मविभूषण. आता हे व्यक्तिमत्व जे आहे ना, ते भरतनाट्यम मध्ये आहे. सुब्रमण्यम भरतनाट्यम. तर मग काय झालं? एक प्रकारे कलामध्ये. समजल्या? ह्या लॉजिकल ट्रिक आहेत. पाठक आपण टीचर बघितलं, समाजकार्य. व्यंकय्या नायडू पॉलिटिकल व्यक्ती आहे, सार्वजनिक सेवा. ठीक आहे. नंतर चिरंजीवी आणि वैजयंतीमाला आर्टिस्ट आहेत, कलामध्ये भेटणार. आणि पद्मा सुब्रमण्यम यांना सुद्धा सुब्रमण्यम कलामध्ये भेटलेलं आहे. ठीक आहे. तर 3 व्यक्तींना कलामध्ये भेटला, एक व्यक्ती समाजकार्य आणि एक व्यक्ती सार्वजनिक सेवा. हे 5 पद्मविभूषण पुरस्कार आहेत, तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर ठीक आहे. आता आपण पाहणार आहे पद्मभूषण. आता पद्मभूषण एकूण 17 जणांना भेटलाय. आता 17 जणांविषयी आपण माहिती घेणार नाही, फक्त 17 जणांची नावं मी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला, आणि त्यामधील जे महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत त्या व्यक्तीविषयी मी तुम्हाला लॉजिकली ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा आता हे 17 जण आहेत. त्याच्यामध्ये फातिमा बीवी जे होते आपण म्हणू शकतो पब्लिक अफेअर्स मध्ये आहे. फातिमा बीवी सर्वोच्च न्यायालयातल्या पहिल्या न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयातल्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी. तर त्यांना भेटले आहे पब्लिक अफेअर्स मध्ये, ध्यान ठेवा, केरळच्या आहेत. नंतर हरमुझजी कामा, ह्याविषयी आपण पुढे जे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहेत ते पुढे आपण पाहणारच आहे. हरमुझजी कामा यांना भेटला आहे. नंतर मिथुन चक्रवर्ती कुठं राहिला? सिंपल सी लॉजिक आहे. मिथुन चक्रवर्ती आर्टिस्ट होते, आर्ट मध्ये त्यांना भेटलेला आहे. मिथुन चक्रवर्ती आर्ट मध्ये भेटलेला आहे. ठीक आहे, आर्ट मध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचे. नंतर सीताराम जिंदाल घराणे तुम्हाला माहित आहे, जिंदाल टायर्स असतात, भरपूर सारे त्यांची इंडस्ट्री आहे. तर जिंदाल घराणे कोणता आहे? उद्योगपती, ट्रेड अँड इंडस्ट्री. ठीक आहे. नंतर श्री योंग लिऊ ध्यान ठेवा, जसं ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये भेटलेलं आहे, ते तायवानचे आहेत. ठीक आहे. नंतर श्री अश्विनी बालचंद मेहता ते मेडिसिन संबंधी भेटले त्यांना. तर महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहे ते आपण पुढे पाहणारच आहे. नंतर श्री सत्यव्रता मुखर्जी यांना पब्लिक अफेअर्स मध्ये भेटले, ध्यान ठेवा, मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. नंतर श्री राम नायक हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहे ते पुढे आपण पाहणारच आहे. नंतर श्री तेजस पटेल कुठले व्यक्तिमत्व आहे? ध्यान ठेवा, गुजरातचे, त्यांना भेटलेलं आहे मेडिसिन मध्ये. हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. आपण महाराष्ट्राच्या व्यक्तीविषयी आपण ट्रिक्स वगैरे पाहणार आहे पुढं. हे काही व्यक्तिमत्व आहेत. आणखी काही व्यक्तिमत्व भेटलाय, जसं उदाहरणामध्ये श्री ओलारचेरी राजागोपाल पब्लिक अफेअर्स साठी भेटलाय, केरळमधील, ध्यान ठेवा. नंतर श्री दत्तात्रेय अंबादास यांना आर्ट्स मध्ये भेटले, ध्यान ठेवा. नंतर ते महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आपण पुढे पाहणारच आहे. नंतर श्री तोगदान यांना भेटलाय स्पिरिच्युअलिझम मध्ये, म्हणू शकतो आध्यात्मिक मध्ये भेटलाय, लद्दाखचे व्यक्तिमत्व आहे. नंतर श्री प्यारलाल शर्मा हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहे, कलामध्ये भेटलाय, आपण पुढे पाहणारच आहे त्यांच्याविषयी. नंतर श्री चंद्रेश्वर ठाकूर यांना कशामध्ये भेटलाय? मेडिसिन मध्ये, ते बिहारचे आहेत. नंतर श्री उषा उत्तप हे डान्सर व्यक्तिमत्व आहे, त्यांना तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कलेमधले आहेत, आर्ट मधले, पश्चिम बंगालचे व्यक्तिमत्व. नंतर श्री विजयकांत यांना मरणोत्तर भेटलाय, हे सुद्धा आर्टिस्ट होते, आर्ट मध्ये भेटलाय, त्यांना ध्यान ठेवायचं. ठीक आहे. नंतर श्री कुंदन व्यास हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहे. कोण? कुंदन व्यास. ह्यांच्याविषयी आपण पुढे पाहणारच आहे. कुंदन व्यास हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहे. अशा 17 जणांना पुरस्कार भेटलाय पद्मभूषण. त्यामध्ये आपण महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व एक्झाम मध्ये विचारले जातात, त्यांच्याविषयी आपण काय करूया? ट्रिक पाहूया.
ठीक आहे, चला स्टार्ट करूया मग. बघा, होर्मझजी यनकामा, होर्मझजी यनकामा, तुम्ही मादाम कामा यांचं नाव ऐकलं असेल, क्रांतिकारी व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी आपला जो पहिला झेंडा बनवला होता, तुम्ही तारे आणि कमळ असलेला पाहिला असेल ना, तर ते एक प्रकारे म्हणू शकतो आपल्यासाठी एक प्रकारे साहित्याचा झेंडा तयार केला होता त्यांनी, तर साहित्याचा भाग झाला, एका प्रकारे आपल्यासाठी शिक्षणाचा भाग झाला. मादाम कामा यांनी म्हणू शकतो क्रांतिकारीसाठी त्यांनी कुठं स्टुटगार्ड येथे पण गेल्या होत्या, ठीक आहे. तर एक प्रकारे ते आपल्यासाठी देशामध्ये देशोदेशी फिरून आपल्यासाठी काय करतात, एक प्रकारे पत्रकारिते सुद्धा काम करतात, असं ध्यानात ठेवायचं लॉजिकली. मग कामा नावाचं व्यक्तिमत्व कशामध्ये भेटलं आहे, साहित्याने शिक्षणमध्ये भेटलं आहे आणि पत्रकारितेमध्ये भेटलेला आहे. तर कामा, मादाम कामासोबत लॉजिक लावा, देशोदेशी फिरून त्यांनी काय केलं, क्रांतिकारी चळवळी जागा केला. त्याच प्रकारे काय करतो, पत्रकार सुद्धा काय करते, देशोदेशी फिरून काय करते, देश जागा करायचं काम करते. तर कामा पत्रकारिता हे लॉजिकल ट्रिक आहे, डोक्यामध्ये ठेवा, ठीक आहे. नंतर आता अश्विन मेहता आहे, तर ह्यांना आपण काय करू, डॉक्टर अश्विन मेहता करू, ठीक आहे. भले हे डॉक्टर नसतील तरी हे डॉक्टर अश्विन मेहता ध्यानात ठेवा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना भेटलाय, तर तुम्हाला माहित असेल की अश्विन मेहता, मेहतावरून ध्यानात ठेवा. आता मेहता नावाचे डॉक्टर ध्यानात ठेवा वैद्यकीयामध्ये, ठीक आहे. ते काही ट्रिक नाही जास्त, डॉक्टर अश्विन मेहता तुम्हाला ध्यानात ठेवायचे वैद्यकीयमध्ये. आता हे ध्यानात ठेवा, राम नाईक, राम नाईक ध्यानात ठेवा, नाईक म्हणजे नायक, ठीक आहे, नायक. हा, नंतर राम, भगवान श्रीराम जशा प्रकारे आहेत तसं ते कशामध्ये भेटलंय, सार्वजनिक व्यवहारमध्ये. आता भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हटलं जाते, कारण की त्यांनी त्यांच्या सार्वजनिक व्यवहारामध्ये म्हणजे डेलीच्या लाईफस्टाईलमध्ये त्यांनी एक प्रकारचं म्हणू शकतो, एक प्रकारचे काय चांगल्या प्रकारचे नियम पाळले, त्याच्यामध्ये ध्यान ठेवा, त्यानुसार ट्रिक ध्यान ठेवा. राम नाईक म्हणजे सार्वजनिक व्यवहार चांगले आहेत, तर राम नाईक सार्वजनिक व्यवहार, ठीक आहे, हे ट्रिक आहे. नंतर बघा, दत्तात्रय मायालू उर्फ राजदत्त, राजदत्त तुम्ही नाव ऐकलेलं आहे भरपूर वेळेस, ठीक आहे. राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा, ठीक आहे. लक्ष्मीकांत प्यारेलालचं म्युझिक तुम्ही ऐकलं असेल, लक्ष्मीकांत प्यारेलाल ऐकलं असेल ना म्युझिक, भरपूर फेमस म्युझिक आहे, जसं रामलखन मूव्हीमध्ये त्यांनी म्युझिक दिलेलं आहे, ठीक आहे. तेच व्यक्तिमत्व आहे प्यारेलाल शर्मा. तर बघा ह्या ठिकाणी ट्रिक कशी आहे. आता माया, मायाळू, मायाळू, आता एखादा व्यक्ती मायाळू आहे याचा अर्थ ती कलाच आहे ना, एखाद्या व्यक्तीकडे मायाळू राहण्याची कला असते, ठीक आहे, मायाळू कलाकार, ठीक आहे. नंतर प्यारेलाल, तर एखादा व्यक्ती प्यारा आहे, प्यारा म्हणजे प्रेमळ आहे, तर प्रेमळ असण्याची पण एक कला आहे. मायाळू आणि प्रेमळ, मायाळू आणि प्यारा, मायाळू आणि प्यारा म्हणजे काय झालं, ते कला संबंधी तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे, ठीक आहे, समजलं. आता शेवटचे व्यक्तिमत्व कुंदन व्यास, कुंदन व्यास, व्यास तुम्हाला माहित आहे एक प्रकारे कोण आहे, तो व्यास लिहिणारे आपण म्हणू शकतो, व्यास व्यक्तिमत्व माहित आहे तुम्हाला, जसं वाल्मिकी आहे तसं व्यास आहेत, तसे व्यास व्यक्तिमत्व म्हणू शकतो एक प्रकारे कशामध्ये आहेत, साहित्य संबंधी आहेत, त्यांनी काय ग्रंथ लिहिलेले आहेत. मग साहित्य संबंधी व्यास, साहित्य पत्रकारिता, साहित्य पत्रकारिता, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. जसं कामा, मॅडम कामासोबत जोडी लावली पत्रकारितेची, जसं व्यास आपण महर्षी व्यास सोबत लावू आणि पत्रकारिते संबंधी, ठीक आहे. नंतर राम नाईक बघितलं आपण, रामाने काय केलं होतं, भगवान रामांनी सार्वजनिक व्यवहार त्यांना चांगला ठेवला होता. तसंच मायाळू आणि प्यारेलाल, ती मायाळू राहण्याची आणि प्यारे राहण्याची एक कला आहे, तर मायाळू आणि प्यारेलाल म्हणजे कला संबंधीचे आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा लॉजिकल ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवा, तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न सॉल्व्ह होते. पॉईंट असा आहे की फक्त एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे, ठीक आहे. नवीन प्रोसेसर आले की तुम्हाला नवीन प्रोसेसर पाठ करावं लागतील, हे फक्त तुम्हाला एक एक्झाम क्रॅक करायची, जी आपली राज्य पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईन पूर्व परीक्षा आहे, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन येणार आहेत, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता जे 17 पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाले होते, आपण पाहिले ना 17 पद्मभूषण पुरस्कार, त्यांच्यापैकी 6 व्यक्तींना पद्मभूषण भेटला. जे 17 पद्मभूषण आहेत त्याच्यापैकी 6 पद्मभूषण महाराष्ट्रामधले आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे तुम्हाला ध्यान ठेवायचे, 5 आणि 6 व्यक्तिमत्वाला भेटलेला आहे पद्मभूषण. आता पद्मश्री बघणार आहे आपण. पद्मश्री पुरस्कार एकूण 110 जणांना भेटलाय, मात्र त्याच्यामधील महाराष्ट्रामधील किती व्यक्तींना भेटलाय, महाराष्ट्रामध्ये 6, पद्मभूषण पण 6 आणि पद्मश्री पण 6 जणांना भेटलाय महाराष्ट्रातल्या 110 पैकी, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचंय. तर बघा आता ह्याच्यामध्ये टिक्स पाहू आपण कुठं कुठं लागू पडतात, तर ठीक आहे. त्यामध्ये बघा आता उदय देशपांडे, उदय देशपांडे आपला देश ध्यानात ठेवा, आणि पांडे, पांडे म्हणजे हार्दिक पांड्या, ठीक आहे, हार्दिक पांड्या करा त्यांना, पांडेला पांड्या, हार्दिक पांड्या काय संबंध आहे, क्रिकेट संबंधित व्यक्तिमत्व आहे, तर पांड्या क्रीडा. आपलं काय ट्रिक ध्यानात ठेवायचं, लॉजिकली ट्रिक ध्यानात ठेवा, एक्झाममध्ये एक्झाम मधला पॉईंट आला पाहिजे, सॉल्व्ह झाला पाहिजे. देशपांडे, पांड्या क्रीडा, ठीक आहे. त्यानंतर कल्पना मोरपारिया, कल्पना मोरपारिया, तर कल्पना नावाची जी व्यक्ती आहे ती काय करते, मोराचा व्यापार करायचा प्रयत्न करते. कल्पना नावाची व्यक्ती काय करते, कल्पना नावाची व्यक्ती जी व्यक्तिमत्व आहे ते काय करते, मोराचा व्यापार करायचा प्रयत्न करते. कल्पना मोर व्यापार, कल्पना मोराचा व्यापार करायचा प्रयत्न करते, म्हणजे कल्पना मोरपार्याला कशा संबंधी भेटला, व्यापार संबंधीचा पुरस्कार भेटलेला आहे. आता बघा त्यानंतर पुढचा बघा कोण व्यक्तिमत्व आहे, झाहीर काझी, ठीक आहे. तुम्ही मुस्लिम समुदायामध्ये ऐकलं असेल की काझी,
नंतर मौलवी साहेब असे शब्द ऐकले असतील ना. तसं काझी कोण व्यक्तिमत्व आहे, शिक्षण संबंधी आपण म्हणू शकतो काझी संबंधी. तर मौलवी काझी हे शिक्षण संबंधी असतात ना. तर ध्यानात ठेवा, साहित्य आणि शिक्षण, काझी शिक्षण, साहित्य शिक्षण संबंधीचा पुरस्कार भेटलेला आहे. नंतर शंकर बाबा पापळकर हे व्यक्तिमत्व होतं विदर्भात संबंधी म्हणू शकतो. एक प्रकारे खूपच चांगली व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनाथ अपंग व्यक्तीसाठी एक प्रकारे मुलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. ठीक आहे, अनाथांचे नाथ शंकर बाबा आहे. ठीक आहे, तर शंकर बाबा पापळकर यांनी खूप चांगलं वज्र नावाचा यांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी यांनी खूप चांगलं काम केलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. वज्र बाबा पापळकर यांना समाज कार्यासाठी भेटलंय. हे तर व्यक्तिमत्व तुम्हाला अशा व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही सर्च केलं पाहिजे, त्यांच्याविषयी त्यांचं कार्यापासून प्रेरणा सुद्धा घेतली पाहिजे. तर हे असे फेमस व्यक्तिमत्व आहेत. ठीक आहे, तर ते तुम्ही पाठच करा. शंकर बाबा पापळकर हे भयानक व्यक्तिमत्व, एकदम साधी सिंपल राहणी आहे बरं का. तर हे विदर्भाचं व्यक्तिमत्व आहे. अमरावती जवळ परतवाडा या ठिकाणी त्यांचा आश्रम सुद्धा, परतवाड्यापासून एका ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्यांचा आश्रम सुद्धा भेटते. तर हे व्यक्तिमत्व खूप पर्सनॅलिटी फेमस आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे. आता हे झाले. आता आपण बघूया मनोहर डोले. आता मनोहर डोले, तर मनोहर डोलेवरून तुम्ही ट्रिक ध्यान ठेवा. डोले डोले म्हणजे काय, समजा तुम्हाला चक्कर यायला लागले, डोले म्हणजे डुलायला लागले, तुम्ही चक्कर यायला लागली. ठीक आहे, चक्कर डोले चक्कर यायला लागले म्हणजे तुम्हाला कोणाकडे जावं लागेल, डॉक्टरकडे जावं लागेल. डोले डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना भेटलेला आहे पुरस्कार, डोले यांना भेटलेला आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, नंतर शेवटचे व्यक्तिमत्व आहेत चंद्रशेखर महादेवराव मेश्राम. ठीक आहे, तुम्हाला ह्यांच्याविषयी ध्यान ठेवा की वैद्यकीय क्षेत्रासंबंधीचे आहेत. अशा प्रकारे आपण लॉजिकली आणि ट्रिक घेऊन क्वेश्चन पाहिले आहेत. ठीक आहे, आणि शेवटी आपण तुमच्यासाठी 3 क्वेश्चन आणले आहेत, ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे आपण गोष्टी पाहिल्या आहेत. उदय देशपांडे पाहिले, पांड्या क्रीडा संबंधी पाहिले, कल्पना मोराचा व्यापार करते. ठीक आहे, नंतर बघितलं चाहीर काझी शिक्षणासंबंधी येतं, शंकरबाबा पापळकर समाजकार्य, मनोहर डोले चक्कर यायला लागली तो वैद्यकीय क्षेत्र, नंतर महादेवराव मेश्राम ध्यान ठेवा वैद्यकीय संबंधीचे. अशा प्रकारे. ठीक आहे, आता तुमच्यासाठी काही क्वेश्चन आले, ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. आता बघा, महाराष्ट्रातील नाही, यावर्षी एकूण किती जणांना पद्म पुरस्कार, म्हणजे पद्म पुरस्कार म्हणजे 3 पुरस्कार बरं का, तर किती जणांना प्राप्त झाले आहेत. तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला क्वेश्चन येईल, तर हे क्वेश्चन तुम्हाला ऑप्शन मध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे, 122, 134, 132 आणि 144. ठीक आहे, ह्या 4 पैकी तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. समजलं? चला पुढचा क्वेश्चन पाहूया. अश्विन मेहता, आपण अश्विन मेहता विषयी पाहिलेला आहे. तर अश्विन मेहता यांना कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, अश्विन मेहता यांना ऑप्शन तुम्हाला देतो, क्रीडा क्षेत्र, ठीक आहे, नंतर वैद्यकीय क्षेत्र, ठीक आहे, साहित्य क्षेत्र, सार्वजनिक सेवा. हे तुम्हाला सांगायचं आहे. 4 पैकी तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये भेटला ते पुरस्कार सांगायचा आहे अश्विन मेहता यांना. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार भेटलाय? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार भेटलाय? जेवढ्या व्यक्तींना पद्मश्री भेटलाय तेवढ्याच व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार भेटलाय, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 4, 6, 7 आणि 9. तुम्हाला हे 4 पैकी ऑप्शन टिक करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो, विदर्भ अकॅडमी मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सिंहावलोकन नावाची बॅच लॉन्च केली आहे. तुम्हाला माहित असेल ती बॅचचा तुम्ही काय करू शकता, एक प्रकारे लाभ घेऊ शकता. ही बॅच तुम्ही कोणत्याही टप्प्यावर जॉईन करू शकता. कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला अगोदरचे रिकॉर्डेड झालेले व्हिडिओज तुम्हाला रिकॉर्डेड स्वरूपात भेटतील. यासंबंधी तुम्ही चौकशी विदर्भ अकॅडमीच्या ॲपद्वारे आणि तुम्ही त्याच्या खाली जे चॅनेलवर आपण म्हणू शकतो नंबर दिला आहे त्या नंबरवर सुद्धा चौकशी करू शकता. ठीक आहे, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.